नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. हडपसरला उभे राहणार सुतार समाजाचे विद्यार्थी वसतिगृह बांधकामासाठी सर्वतोपरीची मदत करणार असल्याचे राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी पुण्यात बोलताना सांगितले. अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाच्या वतीनं गणेश क्रीडा संकुल येथे भव्य वधूवर पालक परिचय मेळावा, महाशिवरात्र, केंद्र शासन योजना सहाय्य मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चंद्रकांत दादा हे बोलत होते. महाशिवरात्री निमित्त हरिभक्त परायण भक्तिदिदी पांचाळ यांच्या सुश्राव्य शिवचरित्र कार्यक्रमाचा आनंद यावेळी सकाळी सर्वांनी घेतला. पालकांनी वधूवरांच्या नावांची नोंदणी मोठ्या संख्येने केली. उपवासाच्या खिचडीचे वाटप यावेळी झाले. खादी ग्रामोद्योगचे रावेतकर सर यांनी विविध शासकीय योजनांची माहिती यावेळी दिली. दीप प्रज्वलन करून गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आलेल्या मान्यवर पाहुणे आणि नेते मंडळींचे स्वागत यावेळी अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाच्या वतीनं महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर भालेराव, प्रदेशाध्यक्ष हनुमंतराव पांचाळ, कार्याध्यक्ष गणपतराव गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. यावेळी मंचावर आमदार डॉक्टर संजय राय मुलरकर, भाजप नेते जीवनबापू जाधव, महासंघाचे नेते भगवान राऊत, माजी नगरसेविका प्रतिभा भालेराव, पराग आहेर, सतीश शिंदे, चंद्रकांत गवळी, चंद्रकांत कांडेकरी, विजय रायमल, श्रावण जाधव, बाळासाहेब दिघे, सुरेश भालेराव, रवींद्र रायकर, गायत्री क्षीरसागर, विनायक सुतार, मनीषा सुतार, किशोर कदम, रेश्माताई केदारी, बबनराव सुतार, बाळासाहेब टकले, गजानन वानखेडे, हरिदास ताजवे, दगडू काळे, नथू मानमोडे, गजानन चव्हाण यांच्यासह महासंघाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, सर्व सदस्य तसेच सुतार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. लाभार्थी महिलांना यावेळी पिठाची गिरण, शिलाई मशीन, वॉटर प्युरिफायर यांचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना यावेळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष हनुमंतराव पांचाळ यांनी सांगितले. हडपसर येथे सुतार समाजातील विद्यार्थ्यांकरता वसतिगृह आम्ही उभे करत आहोत. प्रत्येक जिल्ह्यात मुलांसाठी वसतिगृह ही उभी राहिली पाहिजे, त्याकरता शासनाने मदत करावी. आमदार डॉक्टर संजय राय मुलरकर यांनी या वसतिगृहांकरता फडणवीस शिंदे पवार सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन यावेळी बोलताना दिले. समाज बांधवांकरता निसर्गोपचार शिबिर भरवण्यात आले होते. याचा लाभ असंख्य रुग्णांनी घेतला. अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाच्या संकेतस्थळाचं उद्घाटन यावेळी विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते झाले. पाहूया या सर्व कार्यक्रमांचा हा वृत्तांत. तो मोदीजींचा प्रयत्न आहे की वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे, भाषेचे लोक बाकी त्यांच्या जाती संघटन हे करत बसतील, पण त्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे. आता जो सुतार समाज आहे तो ओबीसी मध्ये, ओबीसी तेवढ्याच वरती आहेत, मग त्याला डॉक्युमेंट लागतात, दाखले लागतात. ओबीसी असूनही 8 लाखाच्या दाखला लागतो, पहिला ओबीसीचा लागतो. मग ओबीसीचा दाखला पहिला असतं सर्टिफिकेट, मग असतं पडताळणी, म्हणजे त्याला पडताळणीमध्ये वेळ जातो. या सगळ्यांचं मार्गदर्शन करणारं ऑफिस आपण सगळ्यांनी विकसित केलं पाहिजे. माननीय मोदीजींनी 2 वर्षापूर्वी विश्वकर्मा नावाची नवीन योजना आली. त्यांनी अशी मांडणी केली की असे जे लोहार, सुतार, चांभार असा जो समाज आहे की जो आपल्या हातातल्या कौशल्यावर अतिशय सुबक वस्तू करण्यावरून जगतो, त्याला काही आर्थिक सपोर्ट केला पाहिजे. पण त्याची कर्जाची योजना झाली आहे, कमी व्याज दराने कर्ज मिळते आहे, त्याचं कौशल्य वाढावं यासाठी प्रयत्न चालला आहे. कौशल्य घेण्यासाठी त्याने 2 महिने काढले तर त्याला मानधन देण्याची, त्याला आपण स्टायपंड म्हणतो, त्याची व्यवस्था केली आहे. या सगळ्या गोष्टी माहिती करून, कर्ज व्यवसायासाठी मिळतं, कमी व्याजाने, सगळ्याची माहिती करून आपल्या सगळ्यांना समाजातला प्रत्येक माणूस श्रीमंत कसा होईल असा प्रयत्न केला पाहिजे. तिथे ही पिठाची गिरणी आणि मशीन देताना आपले अध्यक्ष असं म्हणाले की आम्हाला एक वसतिगृह पाहिजे. म्हटलं जागा आहे का? ते म्हणाले हडपसर आपल्याला जागा आहे. उद्याच्या उद्या त्याचं एक डिझाईन तयार करा आणि आर्किटेक्टला घेऊन आले या, मी ते वसतिगृह तुम्हाला बांधून पूर्ण करून देईन. दादांना सहज बोलता बोललो की दादा असं वसतिगृहाच्या बाबतीत एक आमची डिमांड आहे. तर दादा मला म्हणाले की तुम्ही मला जागा दाखवा, मी त्या ठिकाणी वसतिगृह उद्यापासून सुरुवात करतो. खरं म्हणजे आपणही मागितल्याशिवाय आपल्याला मिळत नाही. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे
की आपले मुलं आपल्या मुलांना उच्च शिक्षित करण्याचं काम तुमचं माझं सर्वांचं मिळून आहे. आपल्या समाज बांधवांना विनंती आहे, आपला मुलगा शिकला पाहिजे, आपला मुलगा उच्च शिक्षित झाला पाहिजे, नोकरी लागला पाहिजे किंवा वेगवेगळ्या व्यवसायामध्ये त्याची प्रगती व्हायला पाहिजे, अशा पद्धतीची भावना तुमच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की शिक्षण हे वाढीचं दूध आहे आणि जो शिक्षण घेतो तो शिक्षण घेण्याकडे प्रगती केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तुम्हाला मला असं सांगायचं आहे, आपल्या मुलाचं, आपल्या मुलीचं, आपल्या पाल्याचं शिक्षण, उच्च शिक्षण, चांगलं शिक्षण व्हावं, त्याच्यासाठी शहरामध्ये जावं, शहरामध्ये त्याची राहण्याची व्यवस्था व्हावी. म्हणून आपल्याला सुरुवातीला आपण पुणे शहरामध्ये वसतिगृहाची निर्मिती महासंघाच्या माध्यमातून करण्याचं नियोजन आपण ठरवलेलं आहे. भवन या 4 विभागामध्ये निर्माण केले तर आपले जे समाज बांधव ज्यांचं हातावरलं पोट आहे, वेगवेगळ्या प्रकारची कला निर्माण करून त्या हातावरलं पोट आणि त्यांचा व्यवसाय वाढवतात, त्या उद्योग भवनामध्ये आपल्या समाज बांधवांना त्या उद्योग क्षेत्रामध्ये आपला त्या ठिकाणी त्याचा उद्योग निर्माण करता यावा, याही पद्धतीची आपली मागणी आहे. ते उद्योग भवन पुणे, मुंबई, संभाजीनगर, नागपूर अशा 4 ठिकाणी करण्यात यावं, अशाही पद्धतीची महासंघाच्या वतीने आपण विनंती करणार आहोत. जाताना दादांना बोललो, जर सध्या तुमची तयारी असेल तर हात वर करा, म्हणजे मला दादांकडे जाता येईल. आणि दादांना ही मागणी मला मानते. तुमच्या जिल्ह्यामध्ये वसतिगृह पाहिजे का? तुमच्या मुलाला मुलीला उच्च शिक्षित करण्यासाठी त्याची विनामूल्य व्यवस्था त्या ठिकाणी राहण्याची व्हावी म्हणून सर्वांनी हात वर करा. पत्रकार मित्रांनो, ते हात वर केलेले आहेत, त्यांचं हे तुम्ही घ्या, म्हणजे मला दादांना सांगता येईल की संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा ते. आणि आमदार साहेब, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही हीच मागणी तुमच्या माध्यमातून, दादांच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आमच्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्या माध्यमातून व्हावं आणि समाज तुमचा उदराई होईल अशा पद्धतीची तुम्हाला विनंती करतो. त्याच्यानंतर अजून आपले पत्रकार कानात बोलत होते की आमदार साहेब आता इथं झालंय. आता मी तर म्हणेन जिल्ह्यात, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या समाजाचं वसतिगृह असायला पाहिजे, जिथे त्या गोष्टीचा पाठपुरावा ते खाते आपले नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब, शहराच्या नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, म्हणजे पालिका असतील, या सर्व माननीय शिंदे साहेबांकडे जातील. तुम्ही सर्व जिल्ह्याच्या प्रतिक्रिया विनंती करेल, तुम्ही जागा उपलब्ध करून द्या, तिथं वसतिगृह देण्याची जबाबदारी निश्चित मी शासनाच्या वतीने या ठिकाणी माझ्यावरती घेतो. आपल्या परिवारासाठी आपण काहीतरी 2 पैसे परिवारामध्ये आणू शकतो. या सर्व गोष्टी इतर व्यवसायामध्ये आणि ज्या याच्यामध्ये टेक्निकल आपल्याला ज्ञान आहे त्या व्यवसायामध्ये आपण जाणं, त्या व्यवसायामध्येच अर्थसहाय्य आपल्याला कसं उपलब्ध होईल यासाठी तज्ञ लोकांचं मार्गदर्शन घेणं, अधिकाऱ्याचं मार्गदर्शन घेणं, जिथं जिथं अडचण आली तिथं आपल्या समाजाच्या लोकांशी चर्चा करून आपल्याला त्या योजनेचा फायदा कसा आपल्याला घेता येईल या दृष्टीचा पाठपुरावा वेळोवेळी तुम्ही करत गेलं. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की आपण प्रयत्न करतो ना, कुठेतरी त्याला वेळ लागायला लागेल ते सोडून देतो. आपण कोणीतरी म्हटलंय, प्रयत्नांती वाळूचे करून रगडता येईल या युक्तीप्रमाणे प्रयत्न करत राहायचं, निश्चित त्याच्यामध्ये आपल्याला यश